झी 24 तास एक पाऊल पुढे। आंदोलनाची कोंडी कशी फुटणार आपण चर्चा करतोय। रघुनाथदादा पाटील ब्रेकला जाण्यापूर्वी आपण माणिकराव ठाकरेंची भूमिका ऐकलीत। ते म्हणालेत की मार्ग वेगवेगळे आहेत, अत्यंत योग्य आहेत, स्वागतार्ह या सगळ्या ज्या मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या अत्यंत न्याय्य मागण्या आहेत, पण या आंदोलनापुरतं आता काय केलं पाहिजे, काय मागणी आहे शेतकऱ्यांची आणि कशा पद्धतीनं कितपर्यंत ती जर कारखानदार पुढे आले किंवा सरकारने काही भूमिका घेतली चर्चेची तर तुम्ही कुठपर्यंत तुम्ही मान्य व्हायला तयार आहात किंवा काय याच्यातनं तोडगा कसा निघू शकतो? अशा पद्धतीने हा तोडगा निघत नाहीये। एका वेळेला देशामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि त्याच पक्षाचं राज्यामध्ये सरकार आहे, तर या लोकांनी जे धोरण ठरवलं, डिझेलची भाववाढ झाली, खताची भाववाढ झाली आणि खताची भाववाढ ही चौपट झाली। आता गेल्या वर्षी आमचा 26 रुपये साखरेचा भाव असताना तुम्ही 2100 रुपये दिले आम्हाला टनाला। आता जे काही तुम्ही याच पटीमध्ये जे भाव वाढ झालेली आहे, म्हणजे ऊसाच्या उत्पादन खर्चावर आधारित तुम्ही साखरेच्या किमती कंट्रोल्ड केलेल्या आहे, ते लक्षात ठेवा की तुम्ही त्याच्यावर लेवी लावली, निर्यात बंदी लावली, विक्रीचा कोटा दिला, याच्यामुळे भाव पाडले साखरेचे। त्याच्याशी आम्हाला तर गरज नाही। तुम्ही उद्या भारत सरकार जर का जनतेला फुकट साखर वाटायचं ठरवलं तर आम्ही फुकट ऊस द्यावा का? मुख्य मुद्दा आहे तो हा आहे की भारत सरकारला जर फुकट साखर वाटायची असेल तर या सगळ्या विषयावरती खरं तर हा विषय फार मोठा आहे। लाखो साखर ऊस उत्पादकांचे सगळे डोळे लागलेले होते या सगळ्या चर्चेकडे, पण मात्र एकूण तुमची जी भूमिका आहे, तुम्ही तुमच्या भूमिकेवरती अत्यंत ठाम आहात। पण माणिकरावजी, एका राज्यामधल्या प्रमुख पक्षाचे पदाधिकारी, प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय असेल या आंदोलनाच्या बाबतीत? शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही आहात का आणि कशा पद्धतीने तोडगा निघेल म्हणून काँग्रेस यासाठी प्रयत्न करेल? नाही, आम्हाला एक बाब तर स्पष्ट आहे की शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही आहोतच। त्यांना अधिक भाव मिळाला पाहिजे याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही, आमचं बिलकुल नाही आहे। परंतु त्या संदर्भामध्ये आंदोलन जे आपण करतो ते आंदोलन नेमकं ते काही शासनाच्या दृष्टिकोना, केंद्र आणि राज्य शासनाकडे जे काही विषय असेल या संदर्भाचे, त्या संदर्भामध्ये कारखानदारांना घेऊन सुद्धा त्यांच्या सुद्धा त्या मागण्या आहेत, केंद्राकडे आहेत, राज्याकडे आहेत, त्याबद्दल तर त्यांचे काही दुमत नाही आहेत। परंतु आज आपण उभं केलं आहे आंदोलन कारखान्याच्या विरोधामध्ये, त्या ठिकाणी ऊस जाऊ न देणं, कारखाने चालू न होऊ देणं किंवा कारखानदारांना त्या ठिकाणी अधिक भाव दिले पाहिजेत म्हणून आग्रही मागणी करणं। आता हा विषय वेगळा आहे। तो रघुनाथ दादा अद्यापर्यंत हे स्पष्ट करत नाही, ते आता कुठेतरी भाव वाढलेले आहेत त्यामुळे परवडत नाही, हे शेतकऱ्यांना शेतीमाल उत्पादन करणं परवडत नाही आहे, याबद्दल कुणाचंही दुमत नाही आहे। परंतु नेमकं आपण आंदोलनाची दिशा काय आहे? निश्चित माणिकरावजी, आणि तुम्ही वारंवार हेच सांगताय की तुमच्या आंदोलनाची दिशा तुम्ही स्पष्ट करा। खरं तर कुठेतरी तोडगा निघेल अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे। त्या अपेक्षेवरती ऊस उत्पादक शेतकरी एक एक दिवस ढकलतायत, मात्र तसं होताना दिसत नाहीये। आपण सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील आणि केपी पाटील, भोगावती कारखान्याचे अध्यक्ष, आपण सगळ्यांचे धन्यवाद। पण या सगळ्याची कुठेतरी ही कोंडी जी झालेली, ही कोंडी फुटली पाहिजे, ही लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आणि महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांचे। या कार्यक्रमात इथेच थांबतोय। झी 24 तास एक पाऊल पुढे।